महाबळेश्वरहून येताना प्रतापगड केला आणि प्रतापगडला पोचलो आणि पहिला गेला तिथेच तुम्हाला रानमेवासुद्धा भेटेल खायला. कैरी आणि बोरं आम्ही घेतलीत खायला. त्याच्यानंतर आम्ही पायऱ्या जेव्हा चढायला घेतलं होतं तर जिजाई आणि शिवराजची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता किती आहे ती. शिवराजला तर स्वतःच त्या पायऱ्या चढायच्या होत्या. फायनली नंतर आम्ही वरती पोचलो जिथे शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे तिथे. आणि तिथला जो परिसर आहे ना इतकं छान आणि नयनरम्य आहे ना, नक्कीच तुम्ही प्रतापगडला गेलात ना इथे की नक्की भेट द्या. वरती आहे थोडंसं पायऱ्या आपल्याला चढायला लागतात वरती जाऊन, पण खूप छान आहे वरसुद्धा. आणि जिजाई आणि शिवराजचं तर काय विचारूच नका, इतकी एक्साइटमेंट होती ना त्यांची. आणि तिथे जेव्हा महाराजांच्या समोर जिजाईने चक्क साष्टांग नमस्कारच घातलाच महाराजांना. खूप छान वाटलं की म्हणजे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही आमची पेटपूजा करायला घेतली. त्याच्यानंतर तिथे तिथे गेल्यावरती नक्कीच ही डिश म्हणजे तिथं थाली भेटते, ही ट्राय करा तुम्ही. कांदा भजी पण तिथे खूप छान भेटतात. पिठलं भाकरी आणि प्लस ठेचा, कांदा, लोणचं आणि वांग्याचं भरीत खूप टेस्टी असतं. कांदा भजी तर बेस्ट होती तिथली. आणि जेवण झाल्यानंतर शिवराजचं आणि तिथे माकड आले होते तर त्यांच्यासोबत तो बसलेला खेळत. मी हा व्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे माझ्या YT चॅनेलवरती, तर याची लिंकसुद्धा मी इथे शेअर करत आहे. जर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.